तर मित्रांनो, नवीन एका लाईव्ह लर्निंग व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. 1 वाजलेले आहेत आणि सध्या आपल्याला 5-5.5 हजार रुपयाच्या आसपास लॉस दिसत आहे. तर मॉर्निंगला आपल्याला एक मोठ्या प्रकारचा लॉस झाला होता. त्याच्यानंतर मी थोडासा ब्रेक घेतला आणि 12:30च्या आसपास पोझिशन पुन्हा बिल्ड करण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि पुन्हा पोझिशन मी पूर्ण हाफ क्वांटिटीने केलेली आहे. कारण की ऑलरेडी 6 ते 7 हजार रुपयाचा ऑलरेडी आपला लॉस झाला होता मॉर्निंगला आणि तो लॉस कुठे झाला होता आणि कशामुळे झाला होता आणि त्याच्या पाठीमागचं रिझन काय आहे ते पण एकदा चेक करूया आणि इथून पुढे आपली थॉट प्रोसेस काय असेल ते पण एकदा डिस्कस करूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मार्केटला अनालिसिस कसं करायचं ते. ओके, चला चार्टवर जाऊया. ओके, चार्टवरती आलेलो आहे. साधारण इथं आजचा डे इथं ओपन झालेला आहे. कालचं साइडवेज मार्केट होतं. साइडवेजच्या मार्केटला इथे ब्रेकआउट दिला आणि ब्रेकआउट फेल्युअरचा सिनेरिओ दिसत असेल, परंतु ही माझी ब्रेकआउट लेवल होती. इथं स्मॉल टाइम फ्रेम मध्ये किंवा इथं फर्स्ट जो इमिजिएट रेजिस्टन्स आहे तो ब्रेक केला आणि वरती जाऊन मार्केट तुरंत खाली आलेला आहे आणि खूप मोठा डाऊनफॉल मध्ये कन्वर्ट झालेला आहे. तर इथं 46,100च्या इथं 46,000 लेवलच्या आसपास मला वाटत होतं की मार्केट राऊंड लेवलला सपोर्ट घेऊन पुन्हा इथे साइडवेज जाऊ शकतं, परंतु तसं न होता मार्केटमध्ये पुन्हा ही लेवल ब्रेक केली आणि समवेअर या पॉइंटलाच मी माझी पोझिशन बिल्ड करण्यास सुरुवात केली. तर या पॉइंटला इथे ही कॅन्डल बनली. पहिल्या 5 मिनिटांमध्येच माझा पी साइडचा एसएल हिट झाला आणि दुसऱ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये पुन्हा सीई साइडचा एसएल हिट झाला. सो माझा पूर्णपणे इथं लॉस झालेला असल्यामुळे नंतर मी ट्रेडिंग केलेलं नाही. जस्ट आता ट्रेडिंग करण्यासाठी पुन्हा सुरुवात केलेली आहे आणि त्याचं रिझन आहे, इथे दिसत असेल की तुम्हाला इथे एक मार्केटने थोडाफार टाइमपास केलेला आहे आणि हा एक डे हाय आहे. तर सध्या या रेंजसाठी मी प्लॅन करत आहे. जर या रेंजमध्ये जर मार्केट कंटिन्यू राहिलं तर आपल्याला थोडाफार प्रॉफिट किंवा आपल्याला मोठ्या प्रॉफिटची आज एक्सपेक्टेशन नाही. आपला आज कमीत कमी लॉस मध्ये कसं आपण एक्झिट करू शकतो त्याच्यावरती आपला जास्त फोकस आहे. परंतु मार्केट थोडंसं ट्रेंडिंग दिसत आहे. खालीवर मार्केट वरती जाऊ शकतं किंवा या साईडचे एसएल सुद्धा हिट करू शकतं. लेट्स सी, आपण चेक करणार आहोतच, परंतु आपण आज कमीत कमी लॉसेस वरती फोकस करणार आहे. तर अनालिसिस आय होप तुम्हाला आजचं अनालिसिस समजलं असेल. मी आज कशा प्रकारे इथून पुढे प्लॅन करणार आहे. तर हा सुद्धा एसएल हिट होण्याच्या मार्गावर आहे. आय थिंक सो. चेक करूया. मार्केटमधून एक एसएल हिट झालेला आहे आपला आणि फक्त एकच पोझिशन आपल्याला तुम्हाला इथे दिसत असेल आणि 8,000 रुपयाचा लॉस सुद्धा तुम्हाला दिसत आहे. ओके, कुठे पोझिशन मॅनेज वगैरे करण्यासाठी काही स्कोप दिसत नाही आज. जसं की तुम्ही पाहत आहे की तुमच्या समोरच आता स्टॉप लॉस हिट झालेला आहे आणि आता आपल्याकडे पूर्णपणे आजची दिवसाची कॅपॅसिटी आपली संपलेली आहे. तर या गोष्टी मार्केटमध्ये होत असतात. आपल्याकडे याच्यानंतर मी कोणतीही पोझिशन ऍड करणार नाही. आपल्याकडे सध्या पोझिशन चालू आहे. 46,300चा पुट आहे आणि तो पुट आपल्याला 17 रुपयाच्या आसपास आहे. तर हा मॅक्सिमम 0 होऊ शकतो. याच्यापेक्षा जास्त आपल्याकडे पोटेन्शियल नाही आणि क्वांटिटी आहे 150. तर 150 इंटू 15 16, तर एक 2-2.5 हजार रुपये याच्यातून आपल्याला 2200 ते 2250च्या आसपास काहीतरी येत असेल आणि याच्यातून तेवढे 2200 मायनस होऊ शकतील आणि तेवढा लॉस आपला होऊ शकतो जर मार्केट 46,300च्या वरती क्लोज झालं तर. तर पाहूयात 46,300 ची लेवल कुठे आहे आपली. 46,300. जर मार्केट या लेवलच्या वरती क्लोजिंग दिलं तर आपल्याला 7 ते 8 6,000 पर्यंत लॉस होऊ शकतो आणि आपण आपल्या दिवसाचा एंड करणार आहे. तर आज लवकरच आपल्याला मार्केटमधून सुट्टी भेटणार आहे. लेट्स सी मार्केट काय करते, कशी मुवमेंट करते, मी तुम्हाला अपडेट करतो. ऑलरेडी 8,000 रुपयाचा लॉस झालेला आहे आणि आपली मॅक्स रिस्क आहे 12 ते 14,000 रुपयाची, याच्यापेक्षा जास्त नाही. 150 क्वांटिटी आहे. 150 क्वांटिटी आणि 18 रुपयाचा प्रीमियम चालू आहे. सध्या 8,400 रुपयाचा लॉस आहे. तर तुम्ही पाहिलं असेल की कंटिन्यू 5 ते 6 दिवस प्रॉफिट झालेला आहे आणि 5 ते 6 दिवसानंतर हा लॉस आपल्याला दिसत आहे. तर असे फेज मार्केटमध्ये येत असतात. फेब्रुवारी मंथ मध्ये आपल्याला 14 लॉसेस आणि मे बी 4 डेज आपल्याला प्रॉफिट होता, तरी सुद्धा एंड ऑफ द मंथ आपण प्रॉफिट मध्ये आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये. तर या गोष्टी असतात मार्केटमध्ये, या गोष्टी चालत राहतात. तर प्राइस सध्या 500 लेवल राऊंड लेवल सुद्धा क्रॉस करून वरती गेलेली आहे. 46,500च्या वरती मार्केट सस्टेन करण्यास सुरुवात झालेली आहे. तर दिस इज गुड साइन फॉर अस आपल्याला, कारण की हा प्रीमियम आपल्याला पूर्ण 0 करायचा आहे आणि तेव्हा 0 होऊ शकतो ज्या वेळेस मार्केट 46,300च्या वरती क्लोजिंग देईल. तर ज्या पॉइंटला मार्केट आहे त्या पॉइंटला सुद्धा क्लोजिंग दिलं तरी काही इश्यू नाही. ओके, 12 ते 13,000 रुपये मॅक्स रिस्क राहील, याच्यापेक्षा जास्त नाही. अपडेट करतो. 8,500 रुपयाचा लॉस चालू आहे आणि प्रीमियम चालू आहे 17 रुपये. ओके, मार्केट क्लोज झालेला आहे आणि आपण आजच्या डेटला
22,439 रुपयाचा लॉस बुक केलेला आहे. तर याचं रिझन सिंपल आहे मित्रांनो, की मार्केटमध्ये आज प्रचंड प्रकारची व्हॉलेटिलिटी होती. मार्केटमध्ये डायरेक्शनल ट्रेड कुठेही भेटलेला नव्हता. मार्केटने एकदा डाऊनफॉल आला, पुन्हा ट्रेंडमध्ये गेलं, पुन्हा रिव्हर्स आलेला आहे. तर असे पॅटर्न एन पॅटर्न बनलेला दिसत असेल तुम्हाला आज मार्केटमध्ये. एकदा आपण चार्ट वरती जाऊन पाहूया. आणि जे आपण शॉर्ट केले होते प्रीमियम, ते मित्रांनो तुम्ही लक्ष द्या, सर्व प्रीमियम आपले झिरो झालेले आहेत. हा एक सोडला तर संपूर्ण प्रीमियम त्याचा झिरो झालेला आहे, डिके झालेला आहे प्रत्येक स्ट्राईक प्राइसचा. परंतु आपली सिस्टीम मध्ये स्टॉप लॉस असल्यामुळे आपले स्टॉप लॉस हिट झालेले आहेत आणि आपल्याला लॉस बुक करावा लागला आहे. आणि हा लॉस पण आपल्याला जास्त नाही. हा लॉस आपल्याला आपल्या कॅपिटलच्या 1% सुद्धा नाही. आपलं कॅपिटल 20 लाख रुपये आहे. 20 लाखच्या जवळपास 0.67%चा लॉस आहे. लॉसेसला घाबरायचं नाही. मार्केटमध्ये लॉसेस होत राहणार, परंतु लॉसला लिमिट करता आलं पाहिजे. तर चला एकदा चार्टवर जाऊन पाहूया आपण. जसं की मार्केट इथं ओपन झालं होतं आणि इथून एका कालच्या रेंजला ब्रेकआउट दिलं होतं आणि ब्रेकआउट सस्टेन न करता मार्केट तुरंत रिव्हर्स झालेला आहे आणि रिव्हर्स आल्यानंतर मोठा डाऊनफॉल मार्केटमध्ये आला होता. ओके, तर त्याच्यानंतर पुन्हा काय झालेलं आहे, आपल्याला सर्व काही इंडिकेशन मार्केटने दिलेले आहेत. तुम्ही पाहू शकता की ज्या वेळेस मार्केट रिव्हर्स झाला आहे त्यावेळेस हा कोणता पॅटर्न बनलेला आहे, हा पॅटर्न आपण डिस्कस केलेला आहे. त्याच्यानंतर मार्केटमध्ये हे वरती गेलं, मार्केट पुन्हा खाली आलेला आहे, परंतु खाली येताना सुद्धा एक पॅटर्न बनवूनच खाली आलेला आहे. हा अप ट्रेंड आहे. हा तुम्हाला एम पॅटर्न इथे दिसत असेल. तर हे सर्व पॅटर्न आपण शिकलेलो आहोत, परंतु तुम्हाला नोटीस करावं लागेल, मार्केटमध्ये शिकावं लागेल कधी कोणता पॅटर्न बनत आहे. तर तुम्हाला असं वाटेल की मग हे पॅटर्न माझ्या लक्षात नाही आले का, तर मी एक नॉन डायरेक्शनल ट्रेडर आहे. मी एक रेंज मध्ये काम करण्याचा प्रयत्न करतो, परंतु हा पॅटर्न मी पाहिल्यानंतर मी एक्झिटचा प्लॅन करत होतो, परंतु सिस्टीम मध्ये स्टॉप लॉस असल्यामुळे मी इग्नोर केलं आणि माझा स्टॉप लॉसला बाहेर निघण्याचं प्रेफर केलं. नाहीतर आपला लॉस आज 6,000 ते 7,000 रुपये सुद्धा 6,000 ते 7,000 रुपयामध्ये सुद्धा आपण बुक करता आला असता. ओके, मार्केट आहे, मार्केटमध्ये या गोष्टी होत राहत असतात. प्रॉफिट अँड लॉस ही पार्ट ऑफ गेम आहे. जर तुम्हाला लॉस देता येत नसेल तर मार्केट हे तुमच्यासाठी नाही, हे डिसाईड करा किंवा हे लक्षात घ्या. ओके, तर आपण काय उद्यापासून आपण एक थोडं नवीन स्ट्रॅटेजी यूज करणार आहे की बाबा मार्केटमध्ये व्हिडिओ तुम्हाला एंड ऑफ द डे न दाखवता मी लाईव्ह मार्केटमध्ये कसं ट्रेड करतोय, मी कसं अनालिसिस करतोय ते पूर्ण सकाळी 9 वाजल्यापासून, किंवा ऑप्शन बायर असेल तर ऑप्शन बायर कशा प्रकारे ट्रेड करू शकतो, ऑप्शन सेलर असेल तर कशा प्रकारे ट्रेड करू शकतो, किंवा जे स्टॉक मध्ये ट्रेड करणार आहेत ते कशा प्रकारे मार्केटमध्ये ट्रेड करू शकतात, याच्यावरती आपण लाईव्ह मार्केटमध्ये उद्या पूर्ण दिवस डिस्कशन करणार आहोत. जर ही सिरीज तुम्हाला आवडली तर मार्केटमध्ये आपण दररोज लाईव्ह ट्रेडिंग करण्यास सुरुवात करूया. दररोज मी माझं अनालिसिस सांगेल, माझ्या अनालिसिस प्रमाणे माझे ट्रेड तुम्हाला दाखवेल आणि तुमचं जर ऍज ऑप्शन बायर तुम्ही ट्रेड करत असेल तर चांगले ट्रेड कुठे भेटू शकतात हे सुद्धा आपण लाईव्ह मार्केटमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला भेटूया आपण उद्या मॉर्निंगला लाईव्ह युट्यूब स्ट्रीम मध्ये. तोपर्यंत बाय बाय.